रोडला थांबणार त्याच्यामुळे काय तुम्ही टेन्शन घेऊ नका, काय असेल तर आपली सांगणार त्यामुळे लवकर आपलं तयार होणार आहे. म्हणून सरांचं जरा आपण आपल्या सर्वांतर्फे एक शुभेच्छा द्या सरांकडून. सर मला भेटले तर मी भरती करतोय पण मी अभ्यास कमी करतो, ग्राउंड जास्त करतो. तर सर बोलले की तू एकटाच करतोस काय, मी एकटाच करतोय. त्यामुळे तुमच्याकडे अकॅडमी आहे की नाही, फक्त माझ्या एकट्याच शस्त्रावर सर्वांनी त्या आपल्यासाठी पण मोबाईल अकॅडमी बोलली, त्याचा सर्वांनी जास्त फायदा करून घ्या. जोपर्यंत सर इथं सर 5 वर्ष तर जायचं आहे तिथे, तुम्ही टेन्शन घेऊ नका की सर आज सांगलेले उद्या झाले. सरांनी सगळे आपल्याला गॅरंटी दिली आहे. सर 18 वर्षी सर झाले म्हणजे काहीतरी त्यांच्याकडे तेवढं आहे की त्यांनी 18 वर्षीमध्ये आपण 18 वर्षामध्ये आपलं एक 12वी झाले की आपल्याला 18 वर्ष पूर्ण होतं. म्हणजे पहिल्याच प्रयत्न सर झाले, दुसरे सर आपल्या दुसरा प्रयत्न झाले, ते पण सर पहिला प्रयत्न झाले. आणि असं पण नाही तुम्ही खेळतो म्हणजे हे झालं आहे, आपल्याकडे खेळायला जास्त हे नाही. सर विभागाला खो खो ते नॅशनल प्लेयर आहे सर, ते आपल्याला सर्व आपल्याला ग्राउंडचं मार्गदर्शन करणार. तर माझ्या एका शब्दावर सरांनी आपल्या इथे अकॅडमी बोलली म्हणून मला त्यांचं आभार मानावंसं वाटतंय. ते पण आपल्याकडं मोफत. आपण जर बाहेर गेलो, मी पण अकॅडमी जॉईन केली होती, मी 2020ला केली होती, ती सावड्यामध्ये काय माहीत त्यामुळं सध्या रोडला थांबणार त्याच्यामुळे काय तुम्ही टेन्शन घेऊ नका, काय असेल तर आपली सांगणार त्यामुळे लवकर आपलं तयार होणार आहे. म्हणून सरांचं जरा आपण आपल्या सर्वांतर्फे एक शुभेच्छा द्या सरांकडून. तर नमस्कार मित्रांनो, मी सतीश मोहिते स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपल्या संगमेश्वरमध्ये पहिल्यांदाच पोलीस भरतीचं प्रशिक्षण आपल्याला मोफत मिळणार आहे. आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपले रत्नागिरी लोहमार्गचे पोलीस चव्हाण सर, मोहिते सर आणि बिरकुले सर, तर हे आपल्याला पोलीस भरतीविषयी मार्गदर्शन करणार आहे. आणि नवीन अकॅडमी चालू केलेली आहे आपल्या संगमेश्वर तालुक्यामध्ये. अकॅडमीचं नाव आहे श्री छत्रपती शंभूराजे करिअर अकॅडमी. त्यामुळे कोणाचं वर्दीचं जर स्वप्न असेल पोलीस बनण्याचं, तर त्यांनी या संधीचा फायदा उचलून घ्यायचा आहे आणि पोलीस बनायचं आहे. आपली वर्दी आपली साकार करायची आहे. त्यामुळे आपल्याला पोलीस भरतीसाठी कसं 50 मार्काचा ग्राउंड असतो आणि 100 मार्काची लेखी असते. तर पूर्णपणे तुम्हाला प्रशिक्षण फ्रीमध्ये मिळणार आहे. तुम्ही दुसरीकडे कुठेही पोलीस भरतीसाठी अकॅडमी लावलीत तर तुमच्याकडं वर्षाचे 12 ते 15 हजार रुपये घेतले जातात. परंतु आपल्या संगमेश्वरमध्ये पहिल्यांदाच फ्रीमध्ये हे पूर्ण प्रशिक्षण आपल्याला देणार आहे. आणि हे जे प्रशिक्षण घेणारे जे सर आहेत, चव्हाण सर, मोहिते सर आणि बिरकुले सर, तर ते आपल्या संगमेश्वर रेल्वे स्टेशन इथे कार्यरत आहेत, ड्युटीवर आहेत. त्यामुळे ह्यांनी ही अकॅडमी चालू केलेली आहे. आणि आपल्या संगमेश्वर तालुक्यातले म्हणजे आपल्या आजूबाजूच्या गावातले म्हणजे कडवई असू दे, आरवली असू दे, देवरुख असू दे किंवा इतर कोणतेही गावातली जे विद्यार्थी असतील त्यांनी 12वी केलेली आहे, तर त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. या अकॅडमीचा पुरेपूर फायदा उचलून घ्यायचा आहे. आणि आत्ता आलेल्या 15,500 पोलीस भरतीमध्ये आपली वर्दी ती झालीच पाहिजे, आपली एक निश्चित जागा झाली पाहिजे. या उद्देशाने ही अकॅडमी जॉईन करा. फ्रीमध्ये आहे, तुम्हाला एकही रुपया द्यायचा नाही. त्यामुळे या संधीचा फायदा उचलून घ्यायचा आहे. आणि आपला ग्राउंड असणार आहे आपल्या शास्त्री पुलाच्या इथे. आपलं सकाळी 7:30 ते 7च्या दरम्यान आपला ग्राउंड असणार आहे. आणि आज आपल्या अकॅडमीची ओपनिंग आहे. तर कसब्यामध्ये आपल्या कसबा हायस्कूल, त्या हायस्कूलमध्ये आपल्या अकॅडमीचं ओपनिंग आहे. तर तिथे आपल्याला जायचं आहे. पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटेलच. त्यामुळे या संधीचा फायदा मित्रांनो उचलून घ्या आणि पोलीस बनण्याचं स्वप्न जे आहे ते साकार करा. ठीक आहे. तर आता मी आहे ड्युटीला आहे. इथून मला जायचं आहे कसब्यामध्ये. तिथे सर मार्गदर्शन देतीलच, तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटेलच. ठीक आहे. तर आजपासून आपली अकॅडमी चालू होते आणि उद्यापासून आपला ग्राउंड चालू होईल. बघूया आज किती मुलं येत आहेत, किती मुली येत आहेत. त्यानुसार आपलं लेक्चर पण होणार आहे. त्यामुळे लेक्चर पण डिसाईड होईल. नंतर हळूहळू तुम्हाला समजेलच अकॅडमीविषयी. त्यामुळे कसं वयाच्या 18व्या वर्षी जे सर आहेत, मोहिते सर आहेत, ते भरती झालेले आहेत. त्यामुळे त्यांचं जे मार्गदर्शन आहे ते पण तुम्हाला पाहायला भेटेल. आणि या संधीचा मित्रांनो पुरेपूर फायदा उचलून घ्या. फ्रीमध्ये आहे, एकही रुपया तुम्हाला द्यायचा नाही. त्यामुळे पोलीस बनण्याचं स्वप्न आपलं साकार करा. ठीक आहे. चला. लक्ष्मण कुंडली बुरकुले, राणा नांदेड. आणि तिसरे जे आहे ते आपले फिजिकल कोच ते आहेत स्वप्नील चव्हाण, धाराशिव जिल्ह्यातील आहेत ते. तर आपण अकॅडमी उद्घाटन किंवा
उद्देश काय आहे? आम्ही तर सांगायला तुमच्या तर कोणी सांगू शकते का? म्हणजे आता आपण यांची महाराष्ट्रातली मला वाटतं 2 नंबरची सर्वात मोठी भरती असेल. कारण आम्ही ज्या भरतीला झालो 2023 ची भरती, त्या भरतीला 18,500 म्हणजे 18,000 18,500च्या आसपास पद होती. त्यानंतर ही सर्वात मोठी भरती आहे. पोलीस होणं म्हणजे काय सोपी गोष्ट नाही. केलं तर सर्वात सोपी आहे, सर्वात सोपी. तुम्ही आताची चालूची परिस्थिती बघत असाल की कामाला गेलं तर तुमची जास्तीत जास्त पगार किती आहे? किती पगार आहे? 10-15. जास्त काम असेल 10-12 तास असेल तर 15,000 पगार. तुम्ही जर पोलीस झाला आणि शक्य आहे 4 ते 5 महिन्यात आपल्याला अजून कालावधी ग्राउंडला 2-3 महिने आपल्याला वेळ भेटणार आहे. एकीला 4 महिने वेळ भेटणार आहे. जर तुम्ही 4 महिने मनापासून आम्ही जेवढं सांगत तेवढं जर मनापासून केलं तर तुम्ही या ठिकाणी आमच्यासारखे पोलीस होऊ शकताय. आणि आज तुम्ही जिथं बसलाय ते तुम्ही उभारून येऊ शकताय. कोणताही माणूस करणार नाही. सिक्युरिटी गार्ड सुद्धा ड्युटी करत नाही. पोलिसांना या ठिकाणी पगार आहे आता 45,000 रुपये महिना आता. आणि 1 डिसेंबर 2026 पासून 8वा वेतन लागू होत आहे. 8वा वेतन आयोग लागू होत आहे. त्यानुसार पोलिसांची कमीत कमी सुरुवातीची पगार किती होते? 60,000 रुपये. 60 कमीत कमी धरले, जास्तीत जास्त 70 पण होऊ शकते सुरुवातीला. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही भरती होत आहे, जॉईनिंग होत आहे, त्यानंतर तुमच्या ट्रेनिंग पासूनच तुम्हाला पगार असते. म्हणजे ज्या दिवशी तुम्ही जॉईन झाला अशा प्रकारे पोलिसांना ओळख द्यायची गरज नाही. तुम्हाला रुबाब माहिती आहे खाकीचा रुबाब म्हणजे काय आहे, बरोबर आहे? तर आता 15,631 पदांची पोलीस भरती या ठिकाणी निघालेली आहे. त्याचे फॉर्म मला वाटतं 30 तारखेपासून चालू झालेले आहेत, 30 ऑक्टोबर पासून. आता शेवटचे दिनांक 30 नोव्हेंबर आहे. नंतर आपल्याला 15 दिवस ते वाढवून देत आहे. तर 15 दिवस वाढवून म्हणजे आपल्याकडे आज किती तारीख आहे? कमी वेळ जास्त आपला शिकवायचा आहे. त्यामुळे आपण महत्वाचे टॉपिक पहिले, त्यानंतर बाकीचे उरलेले टॉपिक जसा आपला वेळ भेटेल त्यावेळेस आपण करणार. गणित आपण काय केलं सुरुवातीला दोन विषय म्हणजे किती असतात? सुरुवातीला गणित म्हणजे 25 मार्क. आपल्या इथे असते एक संख्या सुरुवातीला बेसिक संख्याला सर्वात जास्त कसं आतापर्यंत आले आहे. संख्या क्रमांकाचं म्हणजे कसं क्लास घेण्याचं हे टायमिंग आपण तुमच्या वेळेनुसार ठरवणार आहे. तुम्हाला जसं येणं होईल त्या वेळेनुसार. कारण क्लासला आता बरेच जण प्रॉपर संगमेश्वरचे नसतील, कोण येतं किती जण संगमेश्वरचे? एक जण. बाकी सर्व खेड्यातले आजूबाजूचे. मग तुम्ही टायमिंग कसा मॅनेज करणार? आणि या काळामध्ये मोफत ठेवतो या गाशिवाय पोलीस भरती नाही. हे सगळ्यात मोठं वाक्य पोलीस भरती. या गाशिवाय भरती नाही. कारण माझं स्वतः उदाहरण सांगतो मी. माझे जेवढे तुम्हाला मित्र तुम्हाला सापडतील तुम्हाला त्याला कोणालाही विचारा. ज्या दिवशी भरतीचा अभ्यास चालू केला त्या दिवशीपासून ट्रेनिंगला जाईपर्यंत माझ्याकडे पटनाचा मोबाईल सेट नव्हता. माझी मुलाखत त्यांनी आपला ग्रुप बोलल्यानंतर टाकतो मी त्यावरती. पटनाचा मोबाईल सेट नव्हता, पटनाचा मोबाईल सुद्धा. आणि माझ्या अकॅडमीपासून माझं गाव फक्त 10 किलोमीटर होतं, 10. तर मी वर्षातनं फक्त 2दा घरी जातो. दिवाळीला सहित मी घरी जात नव्हतो. वडील माझ्या दिवाळीचं मला खायला गेलो इकडे. माझे स्वतः आजोबा वारले तर मी दुपारी गेलो संध्याकाळी बघायला. महिन्याला आपल्याला 17,000 पगार येतो, 10,000 ह्याला देऊ. आता ह्यांनी आपल्याला शिकवलंय, ग्राउंड घेतलंय, मार्गदर्शन केलंय. असं कुणीच करत कोणीही करत नाही. आमचे एक आठवलं हवं तुम्हाला. एक बाबा तुम्ही जर म्हणले ना बाबा हे आम्हाला होते शिकवायला, ह्यांनी मार्गदर्शन केलं, बस आमचं पिटलं सगळं. त्यामुळं जे काय तुम्ही करताय ते स्वतःसाठी करताय बरोबर. किंवा येण्या जाण्याविषयी कोणाची अडचण आहे का? म्हणजे ग्राउंडला येऊ शकत नाही किंवा वाहनात उपलब्धता नाही किंवा वाहन नाही, हे नाही ते नाही, आहे का कोणाची अडचण? मी तर घरी जाऊन तुम्ही अभ्यास केला पाहिजे. हा, आणि 100% भरती होणार हे विश्वास ठेवा तुम्ही. 100% भरती होणार. फक्त आम्ही जसं सांगेल तसं तुम्ही केलं ना
तुम्हाला जे 10-11 आहे 6 महिने तुम्हाला भरती करून टाकतो 6 महिने. आणि जे 10वी नंतर आहेत त्यांनी तर टेन्शन घेऊ नका, तुम्ही पहिल्याच भरती. जे भरतीला डॉक्युमेंट लागतील ते लिस्ट टाकता. आज ग्रुप काढला, दुपारी ग्रुप काढला की तुम्हाला ग्रुप बनवतो. आता ही ग्रुप जी आहे आपण काय पाहिला म्हणून, पण त्यामध्ये काय दुसरी पण ऍड आहे, ते ग्रुप आपण बंद करू. आज नवीन ग्रुप काढू. ते आपला झाला आपला गावरान म्हणते, त्याला गावरान काय म्हणते आपल्या भाषेत, गावरान डाएट झाला. हरभरा, मूग, मटकी, शेंगदाणे, अजून काय असं झालं नाही पाहिजे. त्यामुळे ही जीत जेवढी आपल्या शरीरात होते तेवढी भरून निघली पाहिजे. वेळ काय गेली की परत कधी येत नाही. हे वाक्य आपल्या मनावर कोरून पाहिजे. आजचा हा दिवस गेला की उद्या परत येणार नाही. तुम्ही कितीही कोटी रुपये दिले तरी आजचा दिवस परत येणार नाही. वेळेची सर्वांची मोठ करायची आहे. होमगार्डची भरती मिळवण्यासाठी पण आता 30 मार्क ग्राउंड असतात, तर 30ला पण आउट ऑफ पण जास्त मिनिट लागतील. आता होमगार्ड होणं पण सोपं राहिले नाही. तर आणि आम्ही सगळ्यांना सांगायचं होमगार्डला 40,000 पगार आहे. होमगार्ड आता मी होमगार्ड आहे, मला 40,000 रुपये पगार आहे, कंटिन्यूटी आहे असं बोलतात की कंटिन्यू आहे. आता हा माझा एक मित्र आहे, याचा बाप होमगार्ड होता, तो दुसरे पण काम करतो. म्हणजे त्याने सोडलेला आहे त्या कामासाठी. तो पण होमगार्ड आहे, तो आता आलाय तो बाहेर. तर आपण सतीशचे पण आपण